Hare
Hare
मोठ्याने वाजवा टाळ्या. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तोची देवा परम पूज जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल. कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलंकांक तेजोदिका मोदिवक्त्रम कलानीश मातापनोदारदाक्षम समाधि समूर्तिं भजे पांडुरंगम. पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशम ज्ञान मूर्तिं साक्षात प्रेमा स्वरूपिणीं
मूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैरागस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियाता गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सुरुवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सनाले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराज श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार हे दुख आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी
कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या असणारे लाडके लडिवाळ भक्त नव्हे तर शांतीचे सागर शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा फार चरणाचा नाही तर अवघ्या 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय हे जरी सर्वांना ठाऊक असलं तरी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून परात्पर परमात्मा परमराज्य परमरसिक भक्तवांचल कल्पतरू भक्तवांचल दीनबंधू आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं ज्याच्या सत्तेने अख्खं विश्व चालतं असा असणारा जगाचा नेता जगाचा परमपिता माऊली ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळिता तुझी आसतेने वेदासी बोलणे तुझी आसतेने वेदासी सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे. बघा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेनं ज्याच्या कृपेनं अख्खं विश्व चालतं मायबापांच्या आशीर्वादानं वारकऱ्यांच्या सहकार्यानं या तोंडोली गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. गेली 51 वर्ष झालं आणि या सप्ताहातील आजचं पहिल्याच दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प मला इथं ज्यांच्यामुळे येण्याचा योग आलाय ते म्हणजे आदरणीय हरिभक्त परायण मृदंगाचार्य संगम महाराज पवार यांचे देखील मी मनापासून आभार मानते. तसेच आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ लाभलेले ते म्हणजे आमच्या गुरूंच्या स्थानी असणारे आमच्याच गावचं वैभव आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल बापू असतील त्यांचं देखील मी आभार मानते. तसेच गायनाचार्य पंढरीनाथ महाराज असतील त्यांचं देखील आभार मानते. सुंदर अशी पेटीची साथ आहे त्यांचं देखील आभार मानते. विनेकरी असतील टाळकरी असतील आणि माझ्या महिला मंडळ देखील असतील आणि तुम्ही उपस्थित सर्व श्रोते वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या चरणी तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज राठोड स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज संस्था आळंदी देवाची यांच्या चरणी देखील तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या चिंतनरूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ अर्थ संत एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात की देवाला काय आवडतं. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन त्याच्याच नामाचं नामचिंतन केलेलं ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. मग आणखी काय आवडतं देवाला. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं कपाळावरती भाळावरती गोपीचंदनाचा टिळा असणं आणि अंतकरणामध्ये संतांविषयी वारकऱ्यांविषयी कळवळ असणं तळमळ असणं ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. मग आणखी काय आवडतं देवाला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केलेली ही देखील माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणि एवढंच नव्हे फक्त वारीच केलेली किंवा फक्त गोपीचंदनच लावलेलं किंवा फक्त तुळशीची माळच लावलेली एवढंच देवाला आवडत नाही तर त्याच्या नामाचं नामचिंतन केलेलं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातलेली गोपीचंदनाचा टिळा लावलेला पंढरपूरची वारी करणारा असा जो भक्त आहे जो नेमानं अशी भक्ती करतो तोच भक्त देवाला आवडतो. आणि तो भक्त जगामध्ये अत्यंत वंदनीय आहे पूजनीय आहे असं नाथ बाबा या अभंगातून सांगतात. विठ्ठल बघा वारकरी संप्रदायाचा काहीतरी दंडक आहे आणि वारकरी संप्रदायाची काहीतरी परंपरा आहे आणि वारकरी संप्रदायाची काहीतरी नियमावली आहे की सप्त्याच्या पहिल्या दिवशी कीर्तनकारांनी कोणता अभंग घ्यावा जागराच्या दिवशी कीर्तनकारांनी कोणता अभंग घ्यावा आणि काल्याच्या दिवशी कीर्तनकारांनी कोणता अभंग घ्यावा. या पूर्ण 7 दिवसामध्ये हे 3 कीर्तनकार हे बांधलेले असतात आणि इतर दिवशी कीर्तनकारांनी कोणताही अभंग घेतला तरी चालतो फक्त पिक्चरची गाणी म्हणायची नाही. विठ्ठल या तोंडोली गावामध्ये 51 वर्ष झालं भव्य दिवस स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह होतोय. बसलेले आता सगळे बोलायचे बरं का. मला सांगा मुलं ही देवाघरची कोण असतात. जोरात बोला जोरात. जीवन आलाय ना. मुलं ही देवाघरची फुलं. मग आता कीर्तन संपेपर्यंत तुमची सूर्य फुलं होऊन देऊ नका म्हणजे झालं. विठ्ठल
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. तुमच्या भाषेत आजच्या ठळक ठळक काय आजच्या ठळक ठळक आता तुम्हाला बातम्या दिल्या. आता तुम्हाला झोपायला काय हरकत नाही होय. विठ्ठल मला सांगा, आपण एवढी वर्ष झालं सातत्यानं अखंड हरिनाम सप्ताह करतोय. 51 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह करतोय. पुरुष मंडळ मला सांगा, अखंड हरिनाम सप्ताह का करायचा? का? वर्षभर देवाचं नाव घेत नाही आणि या 7च दिवसात घ्यायसाठी का? बघा, स्नान तर आपण रोजच करतो, परंतु स्नान करता करता जर भगवंताचं नामस्मरण केलं तर ते स्नान सुद्धा एक दिवस तीर्थ स्नान होऊन जातं. अन्न तर आपण रोजच सेवन करतो, परंतु अन्न सेवन करण्यापूर्वी जर भगवंताचं नामस्मरण केलं तर ते अन्न सुद्धा प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. घरामध्ये स्वयंपाक तर आपण रोजच बनवतो, परंतु स्वयंपाक करण्यापूर्वी स्वयंपाक करताना जर भगवंताचं नामस्मरण केलं तर तो स्वयंपाक सुद्धा महाप्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. घरामध्ये तर आपण रोजच राहतो, परंतु घरात राहून आपण इतरांची उणीधुणी काढण्यापेक्षा जर भगवंताचं नामस्मरण केलं तर ते घर सुद्धा एक दिवस मंदिर झाल्याशिवाय राहत नाही. ऐका, चालतो तर आपण रोजच, परंतु चालता चालता जर भगवंताचं नामस्मरण केलं तर ते चालणं सुद्धा एक दिवस तीर्थयात्रा होऊन जाते. आणि सर्वात महत्वाचं आहे का, गावामध्ये तर सर्वच कार्यक्रम होतात, गावामध्ये सर्वच कार्यक्रम होतात, परंतु ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो ना, ते गाव सुद्धा एक दिवस तीर्थक्षेत्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून करायचा अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल बघा, महाराष्ट्रामध्ये कोणताही कीर्तनकार कीर्तनासाठी बोलवा, तो अनेक वेगवेगळ्या संत महात्म्यांचा अभंग घेऊन आपापल्या पद्धतीनं समजून देण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय असतील, नाथराय असतील, नामदेवराय असतील, संत मीराबाई असतील, संत बहिणाबाई असतील, संत सोयराबाई असतील, अशी अनेक संत महात्मे मंडळी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेली आहेत. पण प्रत्येक संतांचा अधिकार हा मात्र वेगवेगळा आहे. म्हणून याच महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातं, पवित्र ते कुळ पावन पवित्र ते पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. बघा, नामदेवराय असतील, जगद्गुरु तुकोबराय असतील, या सर्व संतांचं एकत्रीकरण करून संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली. संत कृपा झाली
देवे रचिला पाया उभारिले देवालया नाम तयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत विठ्ठल बघा या वारकरी संप्रदायाच्या इमारतीला आधार देण्याचं काम कोणी केलं तर ते शांतीचे सागर पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी केलं. बघा एखाद्याचा आधार बनणं एवढं सोपं नसतं. आपण इमारत बांधताना इमारत कोसळणार नाही, डगमगणार नाही, त्यासाठी आधार हा भक्कम लागतो. ते काम माझ्या नाथ बाबांनी केलेलं आहे. नाथरायांच्या जीवनाचा जर विचार केला तर त्रिवेणी संगम त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कोणता त्रिवेणी संगम तर बघा नाथराय हे शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत देखील आहेत. हा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यांना शांतीचे सागर पैठण निवासी संत एकनाथ महाराज असं म्हटलेलं आहे. आता माझ्या नाथ बाबांचा अधिकार सामर्थ्य पाहायला गेलं तर एवढं मोठं आहे. नाथरायांच्या घरी जगाचा मालक चालक एक नाही दोन नाही तब्बल 36 वर्ष कावडीनं पाणी वाहत होता. बघा तुकोबारायांचं एक सुंदर प्रमाण आहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे बघा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाय. जगाचा मालक एक नाही दोन नाही तब्बल 36 वर्ष नाथरायांच्या घरी पाणी वाहत होता, पण आपल्या फ्रीज मध्ये एखादी पाण्याची बॉटल सुद्धा भरून ठेवत नाही. का हो? कारण नाथरायांसारखी भक्ती नाथरायांसारखं समर्पण आपल्याकडे नाहीये. आता नाथरायांचा त्रिवेणी संगम कसा आहे? नाथराय हे शांत आहेत. नाथराय किती शांत किती शांत. बघा यवन नावाचा राक्षस नाथरायांच्या अंगावरती 108 वेळा थुंकावा. यवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी तृप्त केला. बघा यवन नावाचा राक्षस त्यांच्या अंगावरती 108 वेळा थुंकला तरी नाथराय शांत होते. आपण बघा कधी एसटी मध्ये बसमध्ये बसू द्या, पुढनं एखाद्यानं गुटक्याची पिचकारी मारू द्या, आपण लगेच उठून उभं. कोण राहाय? आपण शांत बसतो का? नाही. दोन घेऊन आणि दोन विठ्ठल. दुसरी पदवी दिली ती शांततेची. नाथराय किती दुसरी पदवी दिली ती श्रीमंतीची. नाथराय किती श्रीमंत. बघा एक दिवस नाथरायांच्या घरी 4 चोर चोरी करण्याकरता आले. आता त्या 4 चोरांनी काय केलं? 4 मोठीच्या मोठी 1-1 क्विंटलची पोती बांधून ठेवली सोन्यानी. आता उचलता ना ती अशी पोती बांधली. पहिल्याच्या डोक्यावर दुसऱ्याने दिलं, दुसऱ्याच्या डोक्यावर तिसऱ्याने दिलं, तिसऱ्याच्या डोक्यावर चौथ्याने दिलं आणि ही तिघं लागली की पुढं पळायला. चौथ्याला उचलून द्यायला कोणच नाही.
तेव्हा माझ्या नाथ बाबांनी म्हणावं, थांबा मी उचलून देतो तुम्हाला. एवढी श्रीमंती नाथरायांच्या घरी होती. आणि तिसरी पदवी दिली ती संतत्वाची. श्रीखंड चंदन उधळणी करी वसे गंगा तीरे भूतसे. तिसरी पदवी दिली ती संतत्वाची. जगाचा मालक भगवंत नाथरायांच्या घरी 36 वर्ष राबावा एवढं सामर्थ्य, एवढा अधिकार माझ्या नाथरायांचा होता. विठ्ठल बघायला गेलं तर आपल्याला बघा 3 प्रमुख अवतार कार्य आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं अवतार कार्य आहे ते कोणाचं, तर जीवाचं. दुसरं अवतार कार्य आहे ते संतांचं. आणि तिसरं अवतार कार्य आहे ते देवाचं. आता आपल्याला तिन्ही अवतार कार्य बघायचे. पहिलं अवतार कार्य सांगितलं ते जीवाचं. मला सांगा, जीवाला कशा करता यावं लागतं? जीवाला पृथ्वीवरती कशा करता, मृत्यूलोकामध्ये कशा करता यावं लागतं? केले कर्म झाले हेची भोगाले उपजले मेले ऐसे किती. उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले हेची भोगाले उपजले मेले ऐसे किती. म्हणजेच जीवाला केलेलं कर्म उपभोगण्याकरता यावं लागतं. कशा करता यावं लागतं? बोलायचं बरं का सगळ्यांनी. जीवाला कशा करता यावं लागतं? कर्म उपभोगण्याकरता यावं लागतं. आणि दुसरं अवतार कार्य आहे ते संतांचं आहे. संतांना कशा करता यावं लागतं? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करण्याकरता, लोकांचं कल्याण करण्याकरता संतांना यावं लागतं. आणि तिसरं अवतार कार्य कोणाचं आहे? कोणाचं? देवाचं. देवाला कशा करता यावं लागतं? कशा करता बघा. परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशी 3 प्रमुख अवतार कार्य आपल्याला पाहायला मिळतात. आता कीर्तनामध्ये जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा सर्वांनी हातानं नामस्मरण आणि मुखानं टाळी वाजवायची. जागे आहे ना सगळे? जागे आहे का? सर्वांनी हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचंय. विठ्ठल प्रमुख 3 अवतार कार्य आपण पाहिली. परंतु मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाची आवड ही कशी आहे? भिन्न आहे. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी आहे. पहिली आवड सांगितली जीवाची, दुसरी आवड सांगितली संतांची आणि तिसरी आवड सांगितली देवाची. आता तुम्ही म्हणाल मृत्यूलोक म्हणजे काय हो? मृत्यू अधिक लोक काय झालं? मृत्यूलोक. पण मृत्यूलोक म्हणजे काय? ज्या लोकामध्ये आल्याच्या नंतर मृत्यू हा अटळ आहे त्याला काय म्हणायचं? मृत्यूलोक. म्हणजे जन्माला आलंय म्हणजे आपल्याला मृत्यू आहे. चुकलाय का कोणाला? नाही. मग या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर कोणताही जपी तपी संत महंत देव नाहीतर देवाचा कोण? देवाच्या बापावर गेलेला का तुम्ही? देवाचा बाप राजा दशरथ
त्याला सुद्धा मरण चुकलं विठ्ठल. पहिली आवड सांगितली ती जीवाची. मला सांगा, जीवाला काय आवडतं? काय आवडतं जीवाला? जीवाला पहिली आवडते ती संपत्ती. किती संपत्ती आवडते? रात्रंदिवस 24 तास पळतय तरी संपत्ती कमीच. तुम्हाला कोण म्हणत नाही संपत्ती कमवू नका, पैसा कमवू नका, पण तोही कोणत्या मार्गाने कमवावा? जोडनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तुमच्या खिशामध्ये पैशांचा किती खळखळाट असू द्या, पण तुमच्या खिशातील पैशाच्या माग कुणाचा तळतळाट? पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा. आपण कशात मोडते काय माहित? अजून काय आवडतं बरं जीवाला? जीवाला आवडते ती अजून संतती. वाढावे संतान, ग्रहिवावे धनधान्य, ल्यावे खावे असावे बरवे सदैव सदैव. हे जीवाची आवड झाली. म्हणजेच जीवाला संसारामध्ये आल्याच्या नंतर, बघा मी काय म्हणते नीट लक्ष द्या बरं का, जीवाला संसारामध्ये आल्याच्या नंतर संसार सोडून दुसरं काहीच दिसत नाही. संसार आणि त्याच्या मागचं, संसाराच्या मागचं घसरगुंडीचं रान. आणि एकदा का त्या घसरगुंडीवरनं घसरला की मग त्याला कळते संसार काय. संसारानं कुणाला सुख दिलंय का? नाही. अरे रामाचा संसार जिथं रामाला 14 वर्ष वनवासाला पाठवू शकतो, तिथं तुमचा आमचा संसार आपल्याला काय सुख देणार आहे? बघा काकड्यामध्ये एक सुंदर प्रमाण आहे. संसार दुःख मूळ चौतडे हिंगर, विश्रांती नाही कोठे, दिवस तंबर, काम क्रोध लोभ चोरी, पायी लागले ओढाळ, गमना मी शरण जाऊ. एवढा संसार दुःखाचा असून देखील लोक आपलं हित कशामध्ये शोधतात? तर संसारामध्ये शोधतात. आता दुसरी आवड सांगितली ती कोणाची? पहिली जीवाची, दुसरी संतांची. संतांना काय वाटतं? हा वाम मार्गाने भटकणारा जो जीव आहे, त्या जीवाला चांगल्या मार्गावरती आणायचं हे संतांना आवडतं. म्हणून संत आपल्याला वेळोवेळी जागे करून सांगतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी देवा म्हणून संत आपल्याला वेळोवेळी जागे करून सांगतात आणि आपल्याला चांगल्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करतात. आता बघा
एक वेळेस तुकोबरायांना शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला आणि तो तुकोबरायांनी काय म्हणावं, सोने रूपी आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना नजराणा पाठवला आणि तुकोबरायांनी तो नजराणा नाकारला. शिवाजी महाराजांना वाटलं या युगातला साधू एवढ्या चांगल्या पाण्यानं धुतलेला नाही, म्हणून तुकोबरायांसाठी शिवाजी महाराजांनी काय केलं, शिवाजी महाराजांना माहिती होतं तुकोबराय रोज भजन करायला जातात. शिवाजी महाराजांनी काय केलं, तुकोबराय ज्या शिळेवरती बसतात त्या शिळेवरती तुकोबरायांनी ठरवलं आपण मोहरा ठेवायच्या. शिवाजी महाराजांचा प्लॅन ठरला. नेहमीप्रमाणे सकाळ उगवली, तुकोबराय भजन करण्याकरता निघाले. त्या शिळेजवळ गेल्यानंतर तुकोबरायांनी आपला पंचा काढून त्या शिळेवरती ठेवला आणि इंद्रायणीमध्ये स्नान करण्याकरता गेले. इंद्रायणीमध्ये स्नान केलं तुकोबरायांनी आणि स्नान करून आल्यानंतर तेवढ्यात शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, त्याच्यावर मोहऱ्या ठेवल्या होत्या. आता शिवाजी महाराज हे सगळं दृश्य लपून पाहत होते. तुकोबराय आले स्नान करून इंद्रायणीतून आणि तुकोबरायांनी त्या मोहरा हळूच हातानं बाजूला केल्या, आपला पंचा अंगामध्ये घातला आणि गळ्यामध्ये विणा अडकून तुकोबराय भजन करत पुन्हा वाटेला लागले. तेवढ्यात असं म्हणतात ती शेळा बोलू लागली तर शेळेला वाचा फुटली. ती शेळा म्हणाली, अहो तुकोबराय रोज माझ्यावरती बसून भजन करता, आज माझ्यावरती बसून भजन करणार नाही का हो. त्यावेळेस तुकोबरायांनी म्हणावं, अहो शेळामाई, अहो आमच्याकडे असं म्हणतात एखाद्या जर माता माऊलीची वाईट वासना झाली तर ती बाई विटंबली असं म्हणतात. मग हा तुकोबा एवढी वर्ष झालं तुमच्यावर बसून भजन करतोय तरी देखील तुमच्या वृत्तीमध्ये बदल होत नसेल तर हा तुकोबा आजपासून तुमच्यावरती बसून भजन करणार नाही. आणि तुकोबराय तिथून निघून गेले. माझा दृष्टांत संपला, परंतु मला त्यातून एवढंच सांगायचंय की संतांना संपत्ती आवडत नाही. ही झाली संतांची आवड. देवाची आवड कोणती, देवाला काय आवडतं बघा, देवाला काय आवडतं, नामस्मरण, भक्ती, त्याग, समर्पण या देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. बघा आपण कोणतं काम मोबदल्याशिवाय करतो का हो. रानात भांगलायला बायका लावल्या, फुकट जातील का, जात नाही. 300 रुपये रोज पाहिजे, सोडायला आणायला गाडी, सकाळी दुपारी जेवायला सुट्टी किती, मिसरी लावायला, आणि तरी बी पुढं पुढं पातीत निघाली की तणावर माती. मोबदला घेऊन तरी आपण प्रामाणिकपणे काम करतोय का हो. एखादं लहान बाळ असू द्या बघा, त्याला इकडे म्हणलं किती येतं का, नाही येत. एखादं चॉकलेट द्या नाही तर एखादं रुपया द्या, बघा पळतच येतं इथे. म्हणजे गुडघे एवढ्या पोरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना कळतं मोबदल्याशिवाय काम करायचं. मग माझ्या देवाचाही स्वभाव असा आहे, कोणाचं काय घेतल्याशिवाय घेशी तेव्हा देशी ऐसा असं शिव उदार. कोणाचं घेतल्याशिवाय कोणाला काय देत नाही. बघा असं म्हणतात भगवान श्रीकृष्णानं द्रौपदी मातेला 1000 साड्या दिल्या असतील, मी म्हणते 1000 साड्या, पण त्या आधी घेतलं काय हो, बोटभर चुंदी आणि मग दिल्या. ते सोडा, बालमित्र होता भगवान श्रीकृष्णाचा, एका बादलीमध्ये आंघोळ करत होते, एका ताटात जेवायचे, एका अंथरुणात झोपायचे आणि एका गुरुची विद्या घेत होते. तरी सुद्धा सुदाम देवावरती ज्या वेळेस दारिद्र्य आलं ना, त्यावेळेस द्वारकेचा राजा, त्याची द्वारका कशाची होती,
सोन्याची द्वारका होती, तरी सुद्धा त्याला काय कमी होतो, तरी सुद्धा सुदाम देवाकडून आधी काय घेतलं, मुठभर पोहे घेतले आणि मग सोन्याचा गाव दिला. एके ठिकाणी प्रमाण आहे बघा सुंदर. सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. विठोबाचा धर्मदारो त्याच्या चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्मदारो त्याच्या चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्रे पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिला, गाव सोनियाचा दिला. अन विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. बघा सुदामाकडून पण आधी काय घेतलं तर मुठभर पोहे घेतले आणि मग सोन्याचा गाव दिला. असंच एकदा नाथ बाबांना एक साधक म्हणतो, का हो नाथ महाराज, बघा ना मी माझी आवड पूर्ण करायला जातो परंतु माझी आवडच पूर्ण होत नाही. नाथ बाबा म्हटले, का रे तुला काय आवडतं, तुला काय करायचंय. त्यावेळेस तो साधक म्हणतो, महाराज मला वाटतं भाजीपाला पिकवावा, ट्रकच्या ट्रक टेम्पोच्या टेम्पो परदेशात पार्सल करावे, परंतु बघा ना विहिरी खोदल्या त्याला पाणी नाही, शेतीत काय पिकत नाही. त्यावेळेस महाराज म्हटले, हे बघ तू ज्या वेळेस स्वतःची आवड पूर्ण करायला जाशील तर तुझी आवड पूर्ण होणार. मग साधक म्हटला, मग काय करावं लागेल महाराज. त्यावेळेस नाथ बाबा म्हटले, हे बघ आधी देवाला काय आवडतं, देवाची काय आवड आहे ती तू पूर्ण करायला जा, नक्कीच तुझी आवड पूर्ण झाल्याशिवाय राहणार. मग साधक म्हणतो, काय आवडतं महाराज त्या देवाला. हेच नाथ महाराज सांगतात अभंगाचं प्रथम चरण. आवड देवाची
दिवस नाम उच्चार रात्र दिवस तुळशी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. बघा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथराय सांगतात काय त्यांना, तर त्यांच्याच नामाचं नामचिंतन केलेलं ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आता भगवंताचं नामस्मरण केलेलं हे देवाला आवडतं, म्हणून नाम हे एक सर्वात श्रेष्ठ साधन आहे. नाम किती श्रेष्ठ आहे बघा. नाम हे मंगलामध्ये मंगल आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. बघा कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आपण काय करतो, देवाचं नाव घेतो. माऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरी स्तवन करीत असताना आधी त्यांनी गणपतीचं स्तवन केलं. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. एवढंच नव्हे, ब्राह्मण लोक सुद्धा लग्न कार्यामध्ये आधी गणपतीचं स्तवन करतात. प्रारंभी विनवने करू गणपती विद्या दया सागरा शुभ लग्न. आपलं काय चालू आहे आपलं कीर्तन. जागे आहे ना, नाहीतर खालना अक्षता फेकून मार चल मला. कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण देवाचं नाव घेतो. अजून किती श्रेष्ठ आहे, पवित्रामध्ये पवित्र आहे देवाचं नाव. पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम देवतं देवतानांच भूतानां यो वेयपिता. म्हणून देवाचं नाव हे मंगलामध्ये मंगल आहे, पवित्रामध्ये पवित्र आहे. अजून किती श्रेष्ठ आहे बघा. आपलं देवाचं नाव हे सर्वात मोठं आहे. किती मोठं आहे, हरिपाठामध्ये सुद्धा सुंदर प्रमाण आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. हरिपाठ पाठ आहे ना, तेवढी तरी प्रमाण म्हणा. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. देवाचं नाव हे किती श्रेष्ठ आहे मी तुम्हाला सांगून जाईल, पण त्याआधी थोडंसं भजन करा विठ्ठल. महाभारत संपलं आणि 5 पांडव भगवंताकडे गेले. कशाला, तर येणारे युग हे कसं आहे हे विचारण्याकरता. त्यावेळेस भगवंत म्हणाले, येणारं युग हे कसं आहे मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला डायरेक्ट पिक्चरच. येणारं युग हे कसं आहे तुम्हाला मी दाखवून देणार आहे. तुम्ही 5 पांडव 5 दिशेने जा, तुम्हाला 5 आश्चर्य दिसतील. त्यावेळेस 5 पांडव 5 दिशेने गेले. प्रथमतः ज्येष्ठ पांडव धर्मराजा ज्या दिशेने गेले त्या दिशेने त्यांनी एक आश्चर्य पाहिलं.
भगवंताचंच वाहन असणारं गरुड, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, पण तोंडामध्ये मांसाचा तुकडा आहे. हे काय आश्चर्य. दुसरं आश्चर्य पाहिलं होतं ते अर्जुनाने. अर्जुन ज्या दिशेने गेले होते त्या दिशेने त्याने एक आश्चर्य पाहिलं. नुकतीच व्यायलेली गाय आहे, परंतु तिचं वासरू जन्मताच लाथ मारते. हे काय आश्चर्य. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं ते भीमदादानी. भीमदादा ज्या दिशेने गेले होते त्या दिशेने त्याने एक आश्चर्य पाहिलं. दोन जुळ्या बहिणींसारख्या विहिरी आहेत, अगदी शेजा शेजारी आहेत, परंतु एका विहिरीचं पाणी अगदी गोड आहे पण ते तळाशी आहे, आणि एका विहिरीचं पाणी अगदी खारट आहे पण ते तुडुंब भरून चाललंय. चौथं आश्चर्य पाहिलं होतं ते सहदेवाने आश्चर्य पाहिलं की अख्खं महाभारत संपलं परंतु दोन तोंडाचा हत्ती कधी पाहिला नव्हता. आणि पाचवं आश्चर्य पाहिलं होतं ते नकुलदेवाने. नकुलदेव ज्या दिशेने गेले होते त्या दिशेने त्यांनी सहज एका मोठ्या डोंगराकडे बघितलं, तर त्या डोंगरावरून त्यांना एक भला मोठा दगड धावत येत आहे असं दिसलं. त्यांना वाटलं आता आपण जागीच ठार होणार, म्हणून त्यांनी काय केलं, देवाचं नामस्मरण करायला सुरुवात केली. अशी 5 आश्चर्य पाहिल्यानंतर 5ही पांडव भगवंताकडे गेले आणि भगवंतांना म्हणाले. प्रथमतः धर्मराजा भगवंताला म्हणतात, अरे भगवंता, मी ज्या दिशेने गेलो होतो त्या दिशेने एक आश्चर्य पाहिलं रे. अरे तुझंच वाहन असणारं गरुड, त्याच्या पंखावरती वेद लिहिलेले आहेत, परंतु तोंडामध्ये मांसाचा तुकडा. हे काय आश्चर्य. त्यावेळेस भगवंत म्हणाले, अरे येणारे युग हे कलियुग आहे. कोणतं कलियुग आहे. या कलियुगामध्ये अशीच लोक जन्माला येणार आहेत. गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असू दे, परंतु मांस भक्षण करणारी अवलाद या जगामध्ये जन्माला येणार आहे. दुसरं आश्चर्य पाहिलं होतं ते अर्जुनाने. अर्जुन भगवंताला म्हणतात, अरे भगवंता, मी ज्या दिशेने गेलो होतो त्या दिशेने एक आश्चर्य पाहिलं. अरे नुकतीच व्यायलेली गाय आहे, त्या वासराला उठता पण येत नाही, तर ते वासरू त्या गायीला जन्मताच लाथ मारते. त्यावेळेस भगवंत म्हणाले, येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच मुलं जन्माला येणार आहेत. ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्या जन्मदात्या आईवडिलांच्या चरणावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्यावर पाय ठेवणारी मुलं या जगामध्ये जन्माला येणार आहेत. तिसरं आश्चर्य पाहिलं होतं ते भीमदादानी. भीमदादा म्हणाले, अरे भगवंता, मी ज्या दिशेने गेलो होतो त्या दिशेने एक आश्चर्य पाहिलं. अरे 2 जुळ्या बहिणींसारख्या, अगदी सख्या बहिणींसारख्या विहिरी आहेत, परंतु एका विहिरीचं पाणी अगदी तळाशी आहे आणि एका विहिरीचं पाणी तुडुंब भरून चाललंय. हे काय आश्चर्य. त्यावेळेस भगवंत म्हणाले, येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच माणसं जन्माला येणार आहेत. ज्याप्रमाणे पाणी गोड आहे परंतु ते तळाशी आहे, त्याचप्रमाणे या जगामध्ये संत महात्मे मंडळी फार कमी असणार आहेत आणि ज्याप्रमाणे विहिरीचं पाणी तुडुंब भरून चाललंय परंतु ते खारट आहे, त्याप्रमाणे या जगामध्ये या युगामध्ये पापी मंडळी फार प्रमाणात जन्माला येणार आहेत. चौथं आश्चर्य पाहिलं होतं ते नकुलदेवानी. नकुलदेव म्हणाले, अरे भगवंता, मी ज्या दिशेने गेलो होतो त्या दिशेने एक आश्चर्य पाहिलं. अख्खं महाभारत संपलं परंतु 2 तोंडाचा हत्ती कधी पाहिला नव्हता, परंतु हा 2 तोंडाचा हत्ती. हे काय आश्चर्य. त्यावेळेस भगवंत म्हणाले, हे बघ, येणारे युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये अशीच लोक जन्माला येणार आहेत. अरे आपल्या समोर कितीही गोड बोलू द्या, परंतु तीच व्यक्ती समोर पुढे जाऊ द्या, लोक त्याची निंदा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपल्या भाषेत तोंडावर एक माघारी एक, खायचं दात वेगळं आणि 5वं आश्चर्य पाहिलं होतं ते सहदेवानी. सहदेव म्हणाले, अरे भगवंता, ही 4 आश्चर्य तर काहीच नाहीत, मी लय बेकार आश्चर्य पाहिले. त्यावेळेस
भगवंत म्हणाले, काय आश्चर्य पाहिलं? त्यावेळेस ते म्हणाले, अरे भगवंता, मी ज्या दिशेने गेलो होतो सहज एका डोंगराकडे पाहिलं तर त्या डोंगरावरून भला मोठा दगड माझ्याकडे धावत येत होता. भगवंता, सवयीप्रमाणे नेहमीप्रमाणे मी तुझं नामस्मरण केलं आणि तो भला मोठा दगड एका वाळलेल्या गवताच्या काडीनं थांबावा, हे काय आश्चर्य? त्यावेळेस भगवंत म्हणाले, येणारं युग हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये तुमचं अनंत जन्माचं जरी पाप असलं तरी ते नामस्मरणाने जळून खाक होणारे, नष्ट होणारे. हरिपाठामध्ये सुद्धा सुंदर प्रमाणे पहा, तृणाग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नामस्मरणानं जे पुण्य मिळतं त्याची गणना कोणीच करू शकत नाही. एवढं नाम श्रेष्ठ आहे. बघा मग नामानं कोणाकोणाचा उद्धार झाला हो? नाम घेतल्यामुळे कोणाकोणाचा उद्धार झाला? आजामेळानं काय केलं? पतिव्रता, आपल्या पतिव्रतेला घरातून हाकलून दिलं आणि एका वेश्येला घरी घेऊन आला. 9 पोरं झाली, भागवतकर सांगतात, शेवटी थकला आणि यम नेण्याकरता आला आणि त्याचा मुलगा अंगणामध्ये खेळत होता. जाता जाता म्हटला, मुलाला हाक द्यावी म्हणून. मरतेवेळी त्यांनी आवाज दिला, हे नारायणा. मरतेवेळी त्याच्या तोंडामध्ये देवाचं नाव आलं म्हणून नेण्याकरता जगाचा मालक आला. अजून कोणाचं उदाहरण देऊ शकता? वालकोळी. एक माणूस मारला तर एक दगड रांजणामध्ये टाकत होता. असे 7 रांजण त्याच्या पापाने भरले होते. आपण बायकोच्या एक थोबाडीत देऊ शकत नाही. आपण माणसं मारणं तर लांबचीच गोष्ट आहे. खरं आहे ना पुरुष मंडळ? स्त्री हट्टा पुढं काय चालत? बायको म्हणल तीच पूर्व दिशा. मला सांगा, लग्न झाल्यानंतर बायको तुमच्यासाठी काय करते? पुरुष मंडळ मला खरं खरं सांगा, काय करते? लग्न झाल्यानंतर बायको फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालते, कपाळाला कुंकू लावते आणि 4 चौघात जाऊन नुसती तुमची 2 शब्द स्तुती करू द्या. तुम्ही लोक तिची एवढी व्यवस्था करता. अरे माझ्या भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही मुखामध्ये घ्या, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा. का नाही माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार? गीतनाम विठोबाचे, गीतनाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे.
बाबाचे पर्वत जळतील बाबाचे घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे पर्वत जळतील पापाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. देवाचं नाव घेतलं, देवाचं रात्रंदिवस जर तुम्ही भजन केलं, नामस्मरण केलं, तर तुमचं कितीही जन्माचं पाप असू द्या ते जळून खाक होणार आहे. आता तुम्ही म्हणाल नामच का वापरायचं, नाम साधनाच का करायची? बघा, याग साधना आहे, योग साधना आहे, तप साधना आहे, ध्यान साधना आहे, अशा अनेक प्रकारच्या साधना आहेत. परंतु आपल्याला सहज शक्य होईल, कुठंही बसून आपण करू शकतो. त्याला काळ वेळ आहे का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. त्याला काळाचं वेळेचं बंधन आहे का? नाही. आपण केव्हाही भगवंताचं नामस्मरण करू शकतो. मग नामस्मरण केल्यानं अनंत जन्माचं पाप आहे ते आपलं क्षणात नष्ट होणार आहे आणि आपल्याला काय होणार आहे? देवाजवळ जाण्याचा एक मार्ग आहे. नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. नामानं आपली अनंत जन्माची पाप जळून नष्ट होतात. म्हणून बघा, जर देवाच्या मनात असलं तर सगळं होतं. देवाची कृपा आपल्यावर असावी लागते. बघा, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका बरं का. ईश्वरानं जर दिलेली देण असली, ईश्वरानं जर दिलेली देण असली तर झापूक झुपूक मध्ये बी काम होतं बरं का. ईश्वरानं जर दिलेली देण असली की झापूक झुपूक मध्ये बी काम होतं. ईश्वरानं जर दिलेली देण असली तर गोलीगत धोका बी होतो महाराज. आणि ईश्वरानं जर दिलेली देण असली तर ए माझा बच्चा म्हणलं तरी काम होतं. पण त्यासाठी काय असावं लागतं? देवाची कृपा असावी लागते. आता बघा बाई, आता हे काय आपण आजच ऐकलंय का?
आपली आजी बी म्हणायची, आई बी म्हणायची, पंजाबी म्हणायची, सगळेच म्हणायचे. आता यस क्यू आर क्यू झेड क्यू गोलीगत धोकान बुक्कीट टिंगूळ, ह्याच्यात काय लॉजिक आहे का? कुठलं शास्त्र आहे का? कुठलं यमक आहे? कुठला अभ्यास आहे? पण देवाला काय करायचं असतं तर कोणाच्या तरी मुखातून ते पुढे न्यायचं असतं. मग देवाची जर कृपा असली तर सगळं होतं. मग देवाची आपल्यावर कृपा होण्याकरता आपलं प्रारब्ध सुद्धा तेवढंच बळकट लागतं. विठ्ठल म्हणून जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल हेच नाथ महाराज सांगतात अभंगाचं द्वितीय चरण. तुळसी माळगळा गोपी चंदन टीला, तुळसी माळगळा गोपी चंदन टीला, माळगळा गोपी चंदन टीला, तुळसी माळगळा गोपी चंदन टीला, तुळसी माळगळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथ हे सांगतात काय त्यांना काय आवडतं तर गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असणं आणि अंतकरणामध्ये मनामध्ये संतांविषयी वारकऱ्यांविषयी कळवळ असणं, तळमळ असणं ही देवाला आवडणारी गोष्ट आहे. मला सांगा महिला मंडळ तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घालता का? कपाळाला कुंकू लावता का लावता? मनामध्ये प्रेम असतं, जिव्हाळा असतो कोणाबद्दल? आपल्या पतीबद्दल. तसंच आपला मालक चालक आहे म्हणून आपण गळ्यामध्ये माळ घालणं गरजेचं आहे, कपाळाला गोपीचंदन लावणं गरजेचं आहे आणि त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कळवळ असणं ही देखील गरजेची गोष्ट आहे. विठ्ठल बघा असं म्हणतात भगवंतानी तुळशीला वृंदेला वरदान दिलेलं काय की जो तुझ्या माध्यमातून माझ्यापर्यंत येईल त्याचा मी असेल असा स्वीकार करण्यास तयार आहे. आता बघा तुमच्याकडं श्रावण महिन्यात लग्न झाल्यावर सत्यनारायणाची पूजा घालतात का? घालतात. आता बघा ब्राह्मण काय सांगतो? 1.25 किलो रवा, 1.25 किलो साखर, काजू
असलं तर बदाम, अजून काय शेंगदाणा नाही ती घालत ना शेंगदाणा, अजून काय मनुक असं सांगतात आणायला. आपण काय करतो, बामणा आचार्याकडे नेऊन देतो आणि त्याचा काय बनवतात, काय आता रवा बिवा सगळं सामान घेऊन त्याचा बनवला की काय झाला, शिरा. बरोबर का? आता तुम्ही जरा त्यात शिरा म्हणजे तुम्हाला कळेल. आता त्याचा काय झाला, शिरा. आता तो ब्राह्मण काय म्हणतो, घेऊन या. मग आपण तो तसाच म्हणतो का, तर त्याच्यात काय टाकतो, तुळशीचं पान, तुळशी पत्र टाकतो. बरोबर ना? आणि तो कुठे नेतो, सत्यनारायण. हा, आणि तिथं नेला, देवानं त्याचा स्वीकार केला. ब्राह्मण काय म्हणतो, आता न्या कुठे वाटायला. मग देवानं स्वीकार केला की मग त्याचा काय झाला, प्रसाद. प्रसाद. आणि जेव्हा आपण देवाला दाखवायला नेतो त्याला काय म्हणायचं, देवाला काय दावतो आपण, निवद नाही, जरा शुद्ध भाषा वापरायची, नैवेद्य. हा, आणि नैवेद्य दाखवून आणला की काय म्हणतात आता, प्रसाद, वाटा. म्हणजे देवाचं जे आहे त्याला काय म्हणायचं, प्रसाद. म्हणजे तसंच आपण गळ्यामध्ये माळ घातली, आपण कोणाचं झालो, आपलं राहिलेलं आयुष्य कुणासाठी देतो का आपण. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची. गोपीचंदनाचं काय महत्व आहे बघा. गवळणींनी ज्या मातीमध्ये रास क्रीडा केली होती ती माती अगदी चंदनासारखी गार आहे. डोक्याला लावली की मस्तक अगदी गारच होते. म्हणून कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावायचाय. आणि संतांविषयी, वारकऱ्यांविषयी देखील आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये कळवळ असली पाहिजे. विठ्ठल आता सगळ्यांनी काय करा माहितीये का, इकडे लक्ष द्या. अशी सिरियस काय झाला, आपलं काय चाललंय, कीर्तन. कीर्तन. बघा, नाथराय सांगतात, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावा, अंतःकरणामध्ये वारकऱ्यांविषयी, संतांविषयी कळवळा ठेवा. आणि आणखी काय आवडतं देवाला हेच नाथराय सांगतात, अभंगाचं तृतीय चरण. आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी आषाढी
आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवा. सर्वांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपलं दोन्ही हात ज्यांना आहे ना त्यांनीच वरती घ्या ताट एकदम. घेतले का सगळ्यांनी? विठोबा कुमारी आवडे देवासी तोय का पुकार नामाचा उच्चार राधीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. बघा नाथराय सांगतात आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी केली पाहिजे. जीवनामध्ये आलाय ना जन्माला आलाय ना तर एकदा तरी का होईना पण पायी पंढरपूरची वारी केली पाहिजे. का करायची? देवानं आपल्याला काय काय दिले? काय दिले? एवढा मोठा सुंदर असा नरदेह प्राप्त करून दिलाय. डोळे दिले कशा करता? देवाचं सुंदर रूप पाहण्याकरता. हात दिले कशा करता? टाळी वाजवण्याकरता, दान देण्याकरता. कान दिलेत कशा करता? देवाचं भजन ऐकण्याकरता. मुख दिले देवाचं भजन करण्याकरता. आणि पाय कशाला दिलेत? तीर्थयात्रेकरता दिलेत. आणि नाथ महाराज सांगतात जो भक्त, कोणता भक्त? की जो माझं रात्रंदिवस नामचिंतन करतो, जो भक्त माझी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतो, जो भक्त माझ्या नावाचा गोपीचंदन कपाळाला लावतो आणि जो भक्त माझी पायी पंढरपूरची आषाढी कार्तिकीची वारी करतो, योमद भक्त समप्रिय. असा ज्याचा नेम आहे तोच भक्त मला आवडतो. नाथराज सांगतात अभंगाचा अंतिम चरण. एका जलाधारी
यथामती यथावकाश कीर्तनाची वेळ संपलेली आहे. तर
तरी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता इथे येण्याचा योग मला ज्यांच्यामुळे प्राप्त झाला ते आदरणीय हरिभक्तपरायण संगम महाराज असतील, तसेच गायनाचार्य आमच्या गुरूंच्या स्थानी असणारे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज बापू असतील, ज्यांनी सुंदर अशी साथ दिली, पंढरीनाथ महाराज पवार असतील, तसेच सुंदर अशी पेटीची साथ देखील दिली. तुमचं नाव काय? लाला महाराज. तसेच सर्व टाळकरी महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, तसेच व्यासपीठ चालक सचिन महाराज असतील, विनेकरी असतील, तसेच आजचे कीर्तनाचे सौजन्यकार आमचे प्रमोद काका असतील, तुम्ही उपस्थित सर्व माता भगिनी, तसेच सर्व तोंडोलीतील ग्रामस्थ मंडळ, तसेच आजचे अन्नदाते आणि इथून पुढचे सौजन्यकार आणि अन्नदाते सुद्धा यांचं देखील, तसेच ज्यांनी गोड अशी साऊंड सिस्टीम दिली ते दादा असतील त्यांचं देखील, तसंच ज्यांचं थेट प्रक्षेपण आहे ते व्हिडिओ शूटिंगवाले दादा देखील असतील त्यांच्या चरणी सुद्धा, तसेच माझ्या आईवडिलांच्या चरणी. अजून कोणी राहिलंय का? नाहीतर परत इथं मी यायला भांडणं व्हायला नको. पखवाजाची सुद्धा सुंदर साथ मिळाली बरं का. माझ्या आईवडिलांच्या चरणी तसंच माझ्या गुरुवर्यांच्या चरणी झालेली सेवा अर्पण करते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल हे सर्वांनी तसंच बसून राहावा.